देव सर्वकार्येषु सर्वदा। नमामि शारदां देवीं विद्यारम्भे सुमङ्गलां। नरस्तस्याः प्रसादेन पांडित्यं लभते सदा। चला, आजच्या तिसऱ्या दिवसाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज 9/9चं पोर्टल आहे, त्याबद्दल पहिले थोडंसं सांगते। आज साधारण 9 वाजता जमल्यास सगळ्यांनी, आज तर 9 वाजता आपला क्लासच राहणार आहे, ठीक आहे, पण असं काही जरुरी नाही आहे 9च वाजता, पण क्लास संपल्यावर पण सगळ्यांनी स्वतःचे जे पण अफर्मेशन आहेत ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एका पिवळ्या कागदावर ग्रीन कलरच्या पेननी लिहायची आहेत। जी पण काही तुमची स्वप्न असतील ती तुम्ही लिहायची आहेत। निदान तुमची 9 तरी स्वप्न असली पाहिजेत, ठीक आहे। तर ती 9 स्वप्न तुम्हाला 9 वेळा लिहायची आहेत, अशी तुम्हाला 3 वेळेस लिहायची आहे। 9 वेळा 9 वेळा 9 वेळा असं 3 टाइम्स तुम्हाला लिहायचं आहे रात्री झोपण्याच्या पूर्वी। आज 12 वाजताच्या पूर्वी तुम्हाला येलो कलरचा पेज जर मिळाला, मुलांचे क्राफ्ट पेपर वगैरे असतील, त्यावर लाईन्स आखा आणि त्यावर 9 अफर्मेशन 9 टाइम्स, परत 9 टाइम्स आणि परत 9 टाइम्स। ती तुमची प्रत्येक अफर्मेशन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये असली पाहिजे, ठीक आहे। तर आजच्या दिवसाला जे पण तुम्ही मॅनिफेस्ट कराल ते तुमचं कंप्लीट होणार, ठीक आहे। तर आज आपण आता सर्वप्रथम सगळ्यांनी लांब लांब श्वास घ्यायचे। 3 श्वास घ्या, सगळ्यांनी 3 श्वास घ्या। आता मला सांगा, ही जी श्वास तुम्ही घेतले ते तुम्ही परत आणू शकता का हो? आता जे तुम्ही श्वास घेतले होते ते तुम्ही परत आणू शकता का? कोणीतरी आणू शकतात का परत घेतलेले श्वास? नाही आणू शकत, बरोबर। म्हणजेच गेलेली वेळ, कालचा दिवस तुमचा चांगला होता वाईट होता, तो जो पण असेल तो तुम्ही परत आणू शकाल का? नाही। त्यामुळे आपल्याला गेलेल्या क्षणांमध्ये न राहता आताच्या क्षणांमध्ये जगता आलं पाहिजे। पॉझिटिव्हिटी आपल्याला ती आपल्या आजच्या दिवसामध्ये निर्माण करता आली पाहिजे आणि त्याच व्हायब्रेशन मध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे, ठीक आहे। इथे बसलेले आज जवळपास जेवढे पण लोक आहेत, ती जेवढी पण श्वास घेतात आहे ती कुणीच, इथे बसलेले काय जगात कुणीच ती श्वासांची परत आपण आणू शकत नाही। त्याच्यामुळे रेकी ही अशी एक ऊर्जा आहे की रेकी अशीच कुणाच्या जीवनात पोहोचत नाही, ठीक आहे। ज्याच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल करायचे असतात त्याच्याच जीवनापर्यंत रेकी पोहोचते, ठीक आहे। त्याच्यामुळे युनिव्हर्सनी तुम्हाला एवढ्या करोडो जनतेमधनं तुम्हाला चूज केलेला आहे की तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक, सकारात्मक पॉजिटिव आपके लाइफ में चेंजेस लाने के लिए रेकी ने आपको चुना है। आपने रेकी को नहीं चुना है, रेकी ने इस यूनिवर्सल एनर्जी ने आपको चुना है, ठीक है। तो गॉड को, यूनिवर्स को आपके लाइफ में बहुत सुंदर चेंजेस लाने हैं, इसलिए इस यूनिवर्सल एनर्जी ने आपको यहाँ पे चुना है, इसलिए आप आज यहाँ पे प्रेजेंट हो, ठीक है। तो आज के बाद हर एक पल आपके लाइफ में आने वाला हर एक पल आपको खुश रहना है, ठीक है, आनंदी रहना है, खुश रहना है। साउंड कम आ रहा है भाई, मेरे तरफ से तो साउंड बराबर है रियाज जी, बाकी सब लोगों को ठीक आ रहा है? मुझे सुचित्रा जी दिख रही है। सुचित्रा जी, साउंड ठीक है मेरा? सबको साउंड ठीक आ रहा है? आप आपके डिवाइस का साउंड बढ़ा दीजिए, ठीक है। तो आप सब लोगों को मैं गारंटी देती हूं कि आप इन दिनों में, जितने भी दिन अपना क्लास है उन दिनों में हैप्पी रहना सीख जाओगे, है ना। जो आज तक आप रोते रहते थे लाइफ में, तो वो आप खुश रहना सीख जाओगे, ठीक है। तो अभी खाली उसके लिए आपको क्या करना पड़ेगा, मैं जो जो आप लोगों को बताऊंगी वो आप लोगों को फॉलो करना है,
ठीक आहे, मी जे डेली सांगेल, कारण हे प्रॅक्टिकल क्लास आहेत आपले सगळे. ही फक्त काही ऐकायचं आहे आणि मग बस क्लास संपला बंद करून द्यायचा आहे, फ्री आहे बाबा ऐकलं आणि बस मग बंद केला जैसे थे परत, असं काही करायचं नाहीये. ज्यांना खरोखर स्वतःच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट हवे असतील तर त्यांनी जे जे प्रॅक्टिकल सांगितल्या जाईल ते ते करायचे आहेत, त्यांच्याच लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस येतील. तर मला सांगा की आजपर्यंत, सुचित्राजी माईक तुमचा अनम्यूट करा. बरं मला सांगा सुचित्राजी, डेली तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता करता का हो? घर झाडता पुसता? हो मॅडम. बरं मला सांगा, तुम्ही स्वतः रोज आंघोळ वगैरे करता? हो मॅडम, करते. रोजच आंघोळ करत असाल, हो, हो, बरोबर आहे. कपडे रोजच्या रोज धुतल्या जात असेल, पण मला सांगा तुम्ही स्वतःच्या मेंदूची कधी स्वच्छता केली आहे का? नाही. मध्ये जाऊन, है ना, त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन कधी तुम्ही तिथे बसलेली जाळमट्ट, एवढ्या वर्षांपासून जी निगेटिव्हिटी आहे त्याची सर्व्हिसिंग आपण बसलेल्या कोणीतरी केली आहे का? म्हणजे आपल्या विचारांची आपण स्वच्छता केली आहे का? इथे बसलेल्या सुचित्राजीच नाही, सगळ्यांनी कधीतरी केली आहे का? बरोबर नाही केली आहे तर आपल्याला इथून पुढे तेच तुम्ही करणार आहे. आपण काय म्हणतो की अमुक एका व्यक्तीमुळे असं झालं तसं झालं, यापुढे तुम्ही त्या व्यक्तीला दोष देणार नाहीये, बरोबर. आप किसी इंसान को आज के बाद दोष नहीं देने वाले हैं कि इसकी वजह से ऐसे हुआ, उसकी वजह से वैसे हुआ, क्योंकि आपको समझ जाएगा कि उस बंदे ने मेरे साथ ऐसे क्यों किया. उसके गुण दोष आप समझ जाओगे और उस हिसाब से आप लाइफ में बिहेव करोगे. ठीक है. तो आजपर्यंत जी वर्षानुवर्षे निगेटिव्हिटी, दुःखाचे डाग, मला सांगा आपल्या घरात डाग लागतात, आपण स्वच्छ करतो ना? आपण ती तशीच राहू देतो का? नाही. आपण जर ती तशीच राहू दिली तर ते डाग काय होणार, ती गडद होत जातील, पक्के होत जातील, त्याची रंग जी आहे आपल्या घरामध्ये ती डार्क होत जातील आणि ते मग ठळकपणे दिसतील. रियाजी मराठी समझता है आपको? समझता है ना? ठीक है, ओके. हिंदी मराठी दोनों? ओके, ठीक है, थैंक यू सो मच. तो मुझे बताइए, जो अभी हमारे इतने सालों से जो निगेटिविटी ब्रेन में है, जो दाग धब्बे हैं, ठीक है, मस्तिष्क में आपके, वो हमने कभी क्लीन करने की कोशिश करी ही नहीं है. तर आपलं लाईफ आहे की जीवन आपलं आनंदासाठी दिलेलं आहे, पण आपल्याला, आपण काय करतो, त्या निगेटिव्हिटी मध्ये राहतो. त्याच्यामुळे आजपासनं आपल्याला आपल्या जीवनातील आनंदाचा झरा बनायचा आहे. ठीक आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्याचं एक माध्यम बनायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी टाईप करा, जे जे रेडी असतील त्यांनी टाईप करा, येस आय एम रेडी. ठीक आहे. हा प्रॅक्टिकल क्लास आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी बसून ऐकायचं नाहीये, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करायचे आहे. ज्यांना आज चेंजेस हवे असतील ते कॅमेरा ऑन करतील आणि टाईप करा, येस आय एम रेडी. ठीक आहे. तर ज्यांना ज्यांना चेंजेस आणायचे आहेत, जे तयार आहेत, त्याच लोकांपर्यंत युनिव्हर्स ती एनर्जी पोहोचवणार आहे. तर आपलं ध्येय काय आहे, आपल्याला या क्लासमधनं किंवा या डिवाइन एनर्जीमधनं परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य हे आजपासनं आपलं ध्येय असणार आहे. रेकीच्या माध्यमातनं आपण आपल्या जीवनामध्ये हे चेंजेस आणणार आहे. रेकी म्हणजे काय, जीवन, आपलं जीवनातील आनंद निर्माण करण्याची सुंदर कला म्हणजेच रेकी. ठीक आहे. आपल्या जीवनातील आनंद निर्माण करण्याची सुंदर कला म्हणजेच रेकी. तर रेकी आपल्याला आजपासनं एक्सेप्ट करायची ताकद आपल्याला आजपासनं वाढवायची आहे, बरोबर. तर आज मी कोणाला ऑफर देऊ? कावेरीजी, तुम्ही माईक ऑन करा आणि कॅमेरा ऑन करा. येस मॅम. हा, बरं, आज मी तुम्हाला ऑफर देते. ठीक आहे. कॅमेरा ऑन आहे का तुमचा? दिसत नाही. हा, अंधारात दिसताय का? बरं अंधार आहे हो, लाईट गेली आहे का? हा,
हा, वरती होते मी. ओके ओके. बरं कावेरीजी, मी तुम्हाला ऑफर देते. ठीक आहे, तुम्ही एक्सेप्ट करता का हम्म. बघा. ठीक आहे, बघा आता कोणाला नाही दिली बरं, कावेरीजींनाच दिली. तर मला हो. सांगा, मी म्हणते तुम्हाला की थोडा वेळ श्वास घेऊ नका. फक्त थोडा वेळ श्वास घेऊ नका, श्वास थांबवून ठेवा. बरं मला सांगा, किती वेळ कावेरीजी करू शकतील हे? असं 2-3 फार, सेकंद. बरोबर हो. बरोबर. ठीक आहे, म्हणजे काय आहे की आपण आपले श्वास रोखू शकत नाही. ठीक आहे, नाही. तर मला सांगा, हो. जगातले असे डेली डेली कितीतरी लोकांचे श्वास संपून जातात, म्हणजे कितीतरी लोक देवाघरी जातात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली कृपा काय आहे त्या युनिव्हर्सल एनर्जीची, की आज आपण इथे सगळे लोक प्रेझेंट आहोत, म्हणजे आपले श्वास सुरू आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे कितीतरी लोक जगाला टाटा बाय बाय करतात. डेली जवळपास 10 ते 15 लाख लोक रोज जगाला टाटा बाय बाय करतात. तर सगळ्यात पहिले आपण दुःखाला कुरवाळत न बसता सर्वप्रथम त्या ईश्वराचं ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता कशासाठी व्यक्त करायला पाहिजे, की आज आपण प्रेझेंट आहो आणि ही एनर्जी घेण्यासाठी आज आपल्याला आपण ती एनर्जी घेऊ शकतो. ठीक आहे, मग मला सांगा, तुम्ही भाग्यवान आहात की नाही? आहे मॅम. की नाही भाग्यवान आहे? हो, आहे. बरोबर आहे. हो. पर्यंत आपल्याला काय वाटतं की माझ्या एवढं दुःखी कोणी नाहीये, हो ना, त्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं. मग मला सांगा, या ऑफर पेक्षा आपण भाग्यवान आहोत की नाही? हो मॅम. ऑफर दिली करोडोची, ती तुम्ही एक्सेप्ट केली का? नाही, है ना, कारण आपण भाग्यवान आहोत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे डेली ईश्वराला काय धन्यवाद द्यायचा आहे, की मला आणि माझ्या कुटुंबाला आजचा दिवस दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याच्यामुळे डेली सकाळी उठल्यावर सर्वप्रथम बेडच्या खाली पाय ठेवण्याच्या आधी त्या परमशक्तीला, त्या परमात्म्याला, परमपित्याला धन्यवाद काय द्यायचे आहे, की आजचा सुंदर दिवस मला दाखवला, जो की लाखो करोडो जनतेला दाखवला नाही, पण आजचा दिवस मी आणि माझ्या कुटुंबानी बघू शकले, त्याबद्दल तुम्हाला ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे. आजपासून जर तुम्ही डेली असं कराल तर तुम्हीच बघाल तुमच्या आयुष्यात किती चेंजेस येते. ठीक आहे, ओके तर मॅम. माझ्या एवढं सुखी कोणी नाहीये, माझ्या कुटुंबा एवढं सुखी कोणी नाही आहे. आजपासून तुम्हाला डेली सकाळी उठले की सर्वप्रथम हा ग्रॅटिट्यूड तुम्हाला त्या परमपिता परमात्माला द्यायचा आहे. ठीक आहे, तर ओके. सगळ्यांनी, ज्यांना ज्यांना वाटतंय की मी भाग्यशाली आहे, त्यांनी टाईप करा की मी भाग्यशाली आहे. कोणाकोणाला वाटतंय मी भाग्यशाली आहे, त्यांनी टाईप करा भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे किंवा भाग्यशाली आहे. फक्त मोहितजीच लकी आहे वाटतं इथे. ओके, ठीक है. आता नीस जी, आप अपना माइक म्यूट करें, अनम्यूट करें, सॉरी. नीस जी, तुम्ही तुमचा माइक, बरं नीस हाँ. जी, आता तुम्ही मराठी आहात की हिंदी? ना, हिंदी. हिंदी हो आप, ओके. तो नीस जी, मैं दूसरी ऑफर आपको दे रही हूँ 2 करोड़ की. ठीक है, तो मैं आपको 2 करोड़ दूंगी, लेकिन एक कंडीशन है कि आपको आपकी 2 आंखें मुझे देनी पड़ेगी. आप रेडी हो? रेडी. 2 करोड़ मैं आपको देती हूँ, तो आपकी दोनों आंखें Ready. मुझे चाहिए. रेडी हो आप? रेडी. रेडी. सच में रेडी हो आप? आप आपकी रेडी. आंखें दे दो रेडी. निकालने के लिए. रेडी. अब यूनिवर्स साथ में बैठे हैं, तो वो कुछ बुरा करने वाला है नहीं हमारा. हाँ, तो ये आपने बहुत सही बात कही. ठीक है, तो ये आपको विश्वास है, क्योंकि आपको खुद के ऊपर, वरना दूसरा नीस जी के जगह पे दूसरा कोई होता तो वो बोलते मैम आपके 2 करोड़ नहीं चाहिए, मैं मेरी 2 आंखें नहीं दूंगी. ठीक है, नीस जी को अपने आप पे विश्वास है, अपने परमेश्वर पे विश्वास है, इसलिए वो बोली
कि मैं रेडी हूं, ठीक है, वरना कोई भी क्या बोलता कि नहीं हूं। तो क्या है, हम हमेशा कंप्लेंट करते रहते। लेकिन मुझे बताइए, दुनिया में ऐसे बहुत लोग हैं कि जिनको आंखों से दिखाई नहीं देता। तो हम ब्लेस्ड चाइल्ड हैं, है ना, कि आज हमें ईश्वर ने 2 आंखें दी है, किसी को पैर नहीं है, किसी को हाथ नहीं है। तो सच में हम भाग्यशाली है कि नहीं नीस जी, हाँ, है ना। हम कितने भाग्यशाली। भाग्यशाली है कि हमें 2 टाइम का खाना मिलता है, रहने को घर है ना, 2 आंखें हैं, 2 हाथ हैं, 2 पैर है, लेकिन हम क्या करते हैं, कंप्लेंट करते रहते हैं हमेशा ईश्वर से कि मेरे जैसा बदनसीब कोई नहीं है, मेरे लाइफ में ऐसे हो रहा है, वैसे हो रहा है। ठीक है, तो आज के बाद आपको बोलना है कि मैं बहुत भाग्यशाली हूं। कंप्लेंट आपको बंद कर देने हैं, क्योंकि लाखों करोड़ों लोगों से आप बहुत ज्यादा भाग्यशाली है। ठीक है, तो ईश्वर ने कुछ पैसे लिए क्या आपसे ये चीजें देने के लिए? हाँ, कुछ पैसे लिए आपसे? नहीं ना, फ्री में आपको सब कुछ चीजें दी है। लेकिन इसका एक भी पार्ट अगर खराब हुआ तो आपको कितने करोड़ों रुपए लगते हैं, हॉस्पिटल में लगते हैं ना। तब जाके हमारे ऑर्गन्स की अहमियत हमें समझती है कि भाई एक आंख से भी धुंधला दिखाई दिया, तब जाके हमें उन आंखों की अहमियत समझती है ना। अभी आपको चश्मा लगा है, पहले आंखों से आपको क्लियर दिखता होगा, लेकिन अभी हर चीज के लिए आपको चश्मा लगाना पड़ता है। यानी यूनिवर्स ने या गॉड में जो चीजें हमें फ्री में दी थी, उनकी हमने देखभाल इतने अच्छे से करी नहीं, है ना। हम हमारे शरीर की इतनी देखभाल नहीं करते हैं, हम हमारी ब्रेन का, बॉडी की क्लींजिंग नहीं करते हैं। ठीक है, तो इसीलिए आपको एक भी रुपया ना लेते हुए उस ईश्वर ने इतना सुंदर आपको जीवन दिया है, उसके लिए आपको धन्यवाद देना है। काय म्हणायचं आहे, हे देवा तू मला इतकं भरभरून इतकं सुंदर आयुष्य दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ठीक आहे, तर डेली तुम्हाला हे म्हणायचं आहे। ठीक आहे, तर आता नरेंद्रजी तुमचा माईक अनम्यूट आहेच, तर मी आता तुम्हाला तिसरी ऑफर देते। ठीक आहे, एक्सेप्ट करायला तयार आहे? 3 करोडची ऑफर देते, बरोबर। तर आता मला सांगा, आपल्याला बरेच वेळा वाटतं, है ना, बरेच वेळा इन्सिडेंट्स होतात लाईफमध्ये, बरेच निगेटिव्ह, तर आपल्याला असं वाटतं, मराठी आहे ना नरेंद्रजी तुम्ही? आवाज हो, नाही येत मराठी. तुमचा, मराठी आहे ना। हो, येतं का तर आता? आपल्याला तुम्हाला पण वाटत असेल की मी भाग्यशाली नाही आहे, माझ्या जीवनामध्ये बरेच प्रॉब्लेम आहे, मला ते प्रॉब्लेम्स दूर करायचे आहे। ठीक आहे, माझ्याच सोबत नेहमी असं का होतं? ठीक आहे, असं बरेच वेळा वाटत असेल, मला पण फार पूर्वी वाटायचं असं। ठीक आहे, मी सांगेल ते पण। हो. तर हे मला सांगा, इथे उपस्थित किंवा तुम्ही मला सांगा, नरेंद्रजी कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आज जगत असाल, बरोबर आहे? कुणाच्या तरी स्वप्नातलं हो. आयुष्य तर नक्की हो, हो. जगत असाल, कारण तुमच्या आयुष्यात जे हो, आहे हो. ते बऱ्याच लोकांच्या आयुष्यात नसेल, बरोबर। बरोबर बरोबर. ज्यांनी कुणी पृथ्वीचे रंगच पाहिले नाही, जो कधी जमिनीवर पायच ठेवू शकला नाही, ज्यांनी हाताने कधी कोणाला स्पर्शच केला नाही, ठीक आहे, तर अशा कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आज तुम्ही जगताय। ठीक आहे, तर त्याच्यामुळे बरोबर. तुमच्या हो. भाग्यवान कोणी आहे का? नाही, कारण आपण कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य जगतोय। आपल्याकडे घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, है ना, इथे बसलेल्या बऱ्याच लोकांकडे, है ना, सायकल जरी असली तर कुणी असं पूर्ण आयुष्य काढून देतं की तो जन्मभर सायकलनी जातो, बरोबर। जो कुणी चालूच शकत नाही, असं आपण इथे बसलेले प्रत्येक जण आपण भाग्यशाली आहोत। रोज कितीतरी जनता उपाशी झोपते, बरोबर, रोज कितीतरी लोक उपाशी झोपतात। आपल्यापैकी कोणीतरी रोज उपाशी झोपलं का, किंवा एक दिवस तरी उपाशी झोपलेला आहे का? नाही। त्यानंतर कितीतरी लोक उघड्यावर झोपतात। ठीक आहे, टीम तुम्ही लिंक तयार ठेवाल, बाकी लोक जॉईन कराल, 10 मिनिटांनंतर आपली लिंक एंड होईल, तर सगळ्यांनी दुसरी जी लिंक येईल त्याला जॉईन करायचं आहे, 10 मिनिटांनी एंड होईल। ठीक आहे, तर रोज कितीतरी लोक उपाशी झोपतात, उघड्यावर झोपतात, म्हणजे आपण किती भाग्यशाली आहोत, बरोबर आहे। म्हणजे इथे बसलेले आपण प्रत्येक जण भाग्यशाली आहोत। तर हा क्लास आपल्याला आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे। आता मान्य आहे सगळ्यांना की आपण किती भाग्यवान आहोत, आहे की नाही?
आता स्वतःला मानता की तुमच्या एवढं भाग्यशाली कोणी नाहीये? अरे बोला. आहात की नाही भाग्यशाली सगळे? जोपर्यंत कोणी बोलणार हाँ नाही. हम सब भाग्यशाली हैं। हाँ, खाली नीस जी भाग्यशाली है, बाकी कोई भाग्यशाली नहीं है ना. आज जरा नीस जी ज्यादा ही. नीस जी, आपका नाम नीस है क्या? क्या है आपका नाम? अरे मेरे को क्या हुआ, टाइप करते करते निशा करती थी तो उसमें से वो फिट हो गया तो एकला नीस हो रहा तो फिर रह गया करना। ओके ओके, निशा जी. ऐसा है। तो है ना, निशा है। तो भाई मैं समझ गई वो आपका नाम है नहीं, कुछ तो भी हुआ है. मैं यहाँ गुजरात से हूँ, गुजरात से हूँ, अहमदाबाद। गुजरात से. देखो, गुजरात से निशा जी अपने साथ है. देखो हमारा कितना भाग्य है कि गुजरात से मैं connect यहाँ है. मणिनगर से 3 टर्म भाजपा में जनप्रतिनिधि रही। देखिए, इतने बड़े बड़े लोग आए हैं अपने साथ, तो हम तो ज्यादा ही भाग्यशाली है ना. इतने बड़े बड़े लोग मैं हमारे साथ मैंने connected हैं. सोचा कि लो अब रेकी का करे। नहीं नहीं, बहुत बहुत सुंदर. ये बहुत सुंदर ऊर्जा है, बहुत सुंदर, है ना. तो हम सब लोग बहुत ज्यादा मैं अनुष्ठान और वो सब तो करती ही हूँ, सबके श्रावण महीने में ऐसे सब तो चालू ही है, वेरी गुड, बहुत ही मंत्र जाप और वो सब। हाँ हाँ, नहीं बहुत अच्छे. ठीक है, तो इसलिए अपना ये क्लास किस लिए है? हमारा लाइफ बहुत सुंदर बनाने के लिए ये हमारा क्लास है. ठीक है, तो हमें 21 डेज, है ना. न्यूरो साइंस क्या बोलता है? कोई भी चीज हमने 21 डेज रेगुलर करी तो वो हमारे लाइफ में आना स्टार्ट हो जाता है. ठीक है, तो 21 डेज. आप बोलोगे क्लास तो है भाई 6 डेज 7 डेज, तो आप लोगों को करना है. एफर्ट्स तो आपको ही लेने हैं. मैंने मेरे लाइफ में एफर्ट्स लिए, इसलिए आज मैं इस जगह पे हूं. आप लोग एफर्ट्स लोगे तो 21 डेज आपको प्रैक्टिस करनी है ना. क्योंकि 21 डेज में ब्रेन के न्यूरोपाथ आपके रेडी होते हैं. ठीक है, तो आज से आपने क्या करना है? 21 डेज आपने लिखना है ना, या बोलना है कि मैं बहुत सवेरे उठते बराबर मैंने बताया अभी आपको क्या बोलना है. तो डेली आपने हर एक चीज को ग्रेटिट्यूड, आपने क्लास में देखा होगा पर्टिकुलर कुछ लोग ही क्लास में थैंक यू, मैंने तो बोला भी नहीं कभी, है ना. हम लोग, है ना, पहले से हम में ग्रेटिट्यूड बहुत है. हम हर एक बंदे को, हमने हर एक चीज को लाइफ में ग्रेटिट्यूड देना चाहिए. तो क्लास में बहुत कम लोग ऐसे हैं कि जो डेली मुझे ग्रेटिट्यूड देते हैं. मुझे यानी मुझे नहीं देते हैं व्यक्ती, है ना. व्यक्तिशः ते मला देत नाही, या खुर्चीला या जागेला ते ग्रॅटिट्यूड देतात. ठीक आहे, ही जी ईश्वराने मला भाग्य लाभलेलं आहे, मला त्या शक्तीला ते ग्रॅटिट्यूड देतात. कारण माझी एवढी पात्रता नाही आहे की मी तुम्हा कोणाला काही देऊ शकेल. ईश्वराने मला निवडलेलं आहे की तुमच्यापर्यंत पोहोचवायला. ठीक आहे, तर ते मी माझं कार्य करते आहे, त्याच्याबद्दल मी डेली ग्रॅटिट्यूड देत असते. त्याच्यामुळे आपण लाईफमध्ये नेहमी जितकं ग्रॅटिट्यूड द्या तेवढंच तुमच्या लाईफमध्ये ग्रॅटिट्यूड येईल. कारण तुम्ही ज्या गोष्टींची पेरणी कराल लाईफमध्ये, तीच पेरणी तुमच्या लाईफमध्ये उगवणार आहे. त्याच्यामुळे आयुष्यात किंवा डेली तुम्ही प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड दिलं पाहिजे. जे तुम्ही रोजच्या जीवनात डेली लाईफमध्ये जे जे तुम्हाला मिळत है त्या गोष्टी, उन चीजों के लिए आपने डेली ग्रैटिट्यूड देना चाहिए, है ना. आपको आपके बच्चों को भी या आपके फैमिली को भी यही सिखाना है, क्योंकि आप जो दोगे यूनिवर्स वही आपको रिटर्न में देगा. ठीक है, तो अभी 21 डेज आपको क्या करना है? आपको ये डेली प्रैक्टिस करनी है. और आज आपका सेल्फी एक निकाल के रखो. ठीक है, और 6 डेज बाद आप क्लास होने के बाद खुद का सेल्फी निकालो, और अपना क्लास फिनिश होने के बाद आप दूसरा सेल्फी निकालना. तो आप खुद के इसमें, क्योंकि रिजल्ट्स आपको दिखेंगे कि आप में क्या चेंजेस आए, है ना. मैम ने 1 घंटा डेली फोकट का हमको क्यों दिया, है ना, वो आपको समझ जाएगा. ठीक है ना. मुझे भी कभी किसी ने दिया था, आज इसलिए मेरे लाइफ का ट्रांसफॉर्मेशन हुआ है ना. वरना वो मैं एक्शंस नहीं लेती तो आज मेरा लाइफ चेंज नहीं होता. उन्हीं दुखों में मैं कहीं अटकी हुई रह सकती थी. ठीक है, तो 21 डेज आपको ये प्रैक्टिस करना है. एफर्ट्स आपको लेना है, रिजल्ट्स आपको मिलेंगे, है ना. अभी
आपको क्या करना है, मैं आपको 2 या 3 मिनट्स दे रही हूं। आपको आपके लाइफ के सारे प्रॉब्लम्स, जो भी प्रॉब्लम्स होंगे, वो एक कागज पे आपको लिख के निकालने हैं। ठीक है, जो जो भी आपको छोटे छोटे भी प्रॉब्लम्स होंगे, आपकी बाई टाइम पे नहीं आती, बच्चे आपका सुनते नहीं, पति आपका सुनते नहीं, पत्नी आपकी सुनती नहीं है, जो भी वॉट एवर इट में बी, वो सारे प्रॉब्लम्स आपको एक पेज पे लिखने हैं। ठीक है, और ये प्रैक्टिकल क्लास है, खाली सुनना नहीं है, मुझे करना है। ठीक है, तो सारे लोग, मैं आपको टाइम दे रही हूं, आप लोग लिखिए जो भी छोटे छोटे प्रॉब्लम्स होंगे, है ना। आपको जॉब नहीं है, पैसा नहीं है, जो भी छोटे छोटे प्रॉब्लम्स है, वो आपको पेज पे लिखने हैं। ठीक है, तो सारे लोग लिखिए, चलो लिखिए आपके प्रॉब्लम्स, जो जो आज तक आपने दुख आपके ब्रेन में जमा किए हैं, वो सारे लिखिए। सगळी दुःख जी असतील ती सगळी लिहा। सुजाताजी बघू नका, लिहा। दुःख नाही आहेत का लाईफ मध्ये काहीच? चला लिहा लिहा। रियाज जी, तुम्ही तो दिसतच नाहीये, सबसे दुखी हो क्या आप, कि चेहरा ही नहीं दिखा रहे हो? चलो लिखिए लिखिए। नरेंद्र जी ने तो कैमरा ही बंद कर दिया, वो बोले मेरे इतने खुशनसीब कोई नहीं है यहाँ पे बैठा हुआ, मेरे पास लाखों करोड़ों रुपए है। सुनीता जी की तो बस दीवारें दिख रही है, दीवारें खुश भाग्यशाली है सुनीता जी की बहुत। हाँ, अमोल जी ने भी कैमरा बंद रखा है, कावेरी जी ने भी। तो ये बहुत भाग्यशाली लोग हैं जिन्होंने कैमराज ऑफ रखे हैं। ठीक है, तो लिखो लिखो, सारे लोग लिखो, जो जो दुख होंगे वो सारे लोग लिखो। मोहित जी के लाइफ में बहुत कम दुख है, देखो उनका सबसे पहले लिख के हो गया है। ठीक आहे, लिहा लिहा सगळे जे जे दुःख साठवलेले असतील ब्रेनमध्ये, कोपऱ्या कोपऱ्यामध्ये वर्षानुवर्ष जेवढे दुःख असतील ते सगळे लिहून काढा। प्रॅक्टिकली करायचा आहे आपल्याला क्लास, प्रॅक्टिकली कराल तर कराल। लिहा लिहा सगळ्यांनी, ज्यांना ज्यांना चेंजेस आणायचे लाईफमध्ये त्यांनी त्यांनी लिहून काढा। खूप वर्षांचे जे जे असतील ते ते शोधून काढा आणि सगळं लिहून काढा। नरेंद्रजीचे दुःखच संपून गेले आहेत, अमोलजींचे पण संपले, कावेरीजींचे पण संपले। 1 2 3 4 5 तर बापरे, एकदमच आहे। 1 2 3 4 5 नावच नाही आहे काही, 1 2 3 4 5 आहे। अच्छा नाम है 1 2 3 4 5। वेळ देते आहे, लिहा। जी पण काही तुम्ही सबकॉन्शियस माइंड मध्ये जे पण काही स्टोअर करून ठेवले असतील ते दुःख तुम्ही लिहून काढा। मला लाईफमध्ये हे नाही भेटलं, मला लाईफमध्ये ते नाही भेटलं। ठीक आहे, याचा राग येतो, त्याचा राग येतो, है ना, याच्यामुळे तळपायाची आग मस्तकात जाते, याला मारावंसं वाटतं, याच्यामुळे आज मी लाईफमध्ये मागे आहे।